लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील पुंडास गावचे सुपुत्र तथा शिवसेना उपतालुका प्रमुख कैलासदादा शेलार यांनी आपला वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यावर्षीही समाजोपयोगी पद्धतीने साजरा केला. मस्कर टिटवाळा येथील पारस बालभवन आश्रमात जाऊन त्यांनी अन्नदान तसेच फळांचे वाटप केले आणि आश्रमाला आर्थिक मदतही प्रदान केली. लहान मुलांच्या सहवासात वाढदिवस साजरा करताना एक वेगळाच आनंद मिळत असल्याची भावना यावेळी कैलासदादा शेलार यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांचे जिवलग मित्र व शिवसेना उपतालुका प्रमुख संजयदादा वारगडे देखील आवर्जून उपस्थित होते. त्यांनी देखील कैलासदादा शेलार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. पारस बालभवन आश्रमाच्या वतीनेही कैलासदादा शेलार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांच्या मदतीबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. तसेच आश्रमातील लहान मुलांनीही आनंदाने त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कैलासदादा शेलार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की लहान मुलांसोबत वाढदिवस साजरा केल्याने मन भरून येते. युवकांनीही अशा प्रकारे वाढदिवस साजरा करून समाजाला हातभार लावावा. शेवटी त्यांनी उपस्थित सर्वांचे मनापासून आभार मानले व सर्वांना येणाऱ्या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देखील दिल्या. तर चला पाहूया शिवसेना उपतालुका प्रमुख कैलासदादा शेलार यांचा वाढदिवस पारस बालभवन आश्रमामध्ये कशा प्रकारे साजरा करण्यात आला, थोडक्यात पाहूया.
आमचे मित्र पुंडास गावचे सुपुत्र कैलास शेलार, तसेच शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख, उपतालुका प्रमुख आणि एक चांगलं शूर व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, हे प्रतिवर्षीप्रमाणे किमान हे 3रं किंवा 4थं वर्ष असेल, दरवर्षी आमच्या पारस बाल भवनाला भेट देतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना अन्नदान करतात, भोजनदान देतात, पुष्कळ फळं वाटप होते. मी आई जगदंबेतर्फे आई जगदंबेकडे अशी प्रार्थना करेल की त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभू दे आणि त्यांची राजकीय कारकीर्द आहे ही भरभराटी होऊ दे आणि कालांतराने ते एक भावी चांगल्या नेत्याच्या स्वरूपात आमच्या बालभवनात येऊ दे, ही मी पुन्हा आईचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो बालभवनातर्फे. खरोखर माझ्या मित्राला सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आम्ही लहानपणापासून एकत्रच आहोत. आज त्याला 44वा वाढदिवस. खूप साऱ्या एकदम माझ्याकडून त्याला खूप खूप शुभेच्छा. आम्ही प्रत्येक वर्षी इथे सर्वप्रथम मी सरांना धन्यवाद देईन की सर, आमच्या घरामध्ये 2 मुलं असतात पण आमच्या बायका 2 मुलांना सुद्धा सांभाळू शकत नाही. सर एवढे मुलांना सांभाळतात. खरोखर सर तुम्हाला आम्ही धन्य आहे का एवढे मुलं आम्हाला इथे याची चान्स मिळतं. आणि कैलास शेठ प्रत्येक वर्षी मुलांना इथे जेवण देतं 1 दिवसाचं आणि सर्व फ्रूट देतं, खायला फळं देतं. इथं मला एक आठवतं आता पण की सिंधुताईंचं मला एक वक्तव्य आठवतं की सिंधुताई असे बोलतात का इथंशी जर नाव करत असेल तर मरावं लागतं. हे महाराष्ट्र आहे. मेल्यानंतर नाव होतं. हिंदुत्वाचे सम्राट बाळासाहेब ठाकरे हे मेल्यानंतर लोकांना कळायला लागले, तसे सिंधुताई मेल्यानंतर लोकांना कळायला लागली. आता आपले अजित पवार मेले त्याच्यानंतर लोकांना कळायला लागले. म्हणजे त्यावेळी सांगितलेलं ते खरं आहे. असं आहे. मी सुद्धा एक असंच हे करतो. आपण आता बघतो सर्व या वाढदिवस करतात पण धाबा आणि गेटेस केप असे मोठं मोठं फार्म हाऊस बुक करतात, तिथे करतात. पण कैलास शेलार असं आहे की ते एक लहान अनाथ म्हणजे मुलं आहेत त्यांच्यासाठी बघतात ते. मी पण त्यांचे पावलापावलं ठेवले एक कार्यक्रम करत असतो. दरवर्षी 8 वर्षापासून मी रक्तदान शिबिर ठेवतो. 4था आतापर्यंत मी 18वीला रक्त दिलेलं आहे. झाडाला वृक्षारोपण करायचा कार्यक्रम करतो. असं सर्वांनी करायला पाहिजे कार्यक्रम. आणि हे धाबं आणि हे फार्म हाऊस हे बंद करायला पाहिजे. समाजाला काहीतरी एक संदेश गेला पाहिजे. पुन्हा एकदा कैलास शेलारला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. खूप छान. खरोखरच आज आनंद वाटतोय की पारस बालभवन मस्कर टिटवाळा येथे लहान मुलामध्ये माझा जन्मदिवस साजरा करण्याची मला संधी मिळालेली आहे. कारण खूप लोक स्वतःच्या वाढदिवसानिमित्त कोण पार्ट्या करतो, कोण फार्म हाऊस, कोण काय मटनचा दारूचा खूप खर्च करतात. पण त्यांच्यासाठी एक माझा संदेश असेल, एक सल्ला असेल की त्यांनी कुठल्या तरी म्हणजे गोरगरीब वाडीला म्हणा, अनाथ आश्रमला म्हणा, वृद्धाश्रमला म्हणा किंवा एखादी आदिवासी वाडी असेल किंवा काय, तिथे जाऊन दान धर्म करावा असा माझा एक त्यांच्यासाठी सल्ला असेल. पार्ट्या करून काही निष्पन्न होणार नाही. या लहान मुलांना एक दिवस जर आपण आनंद दिला तरी पूर्ण वर्ष एक चांगला जातो, हे 100% खरे आहे. लहान मुलांचा आनंद पाहून एकदम मन भरून गेलेलं आहे. आणि यासाठी खरोखरच इथल्या आमच्या मॅडम असतील, इथले आमचे दादा असतील, यांची खूप मेहनत आहे. कारण एवढी लहान मुलं सांभाळणे शक्य नाही. कारण आपल्या घरामध्ये 2 मुलं असले, 4 मुलं असतील आणि घरातील आई वडील असतात तर ते ऐकत नाहीत. तर एवढी लहान लहान मुलं एवढी सांभाळणं खरोखरच त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या का. त्यांची मेहनत खरोखरच आज त्यांच्यामुळे आज त्या मुलांवर एक आनंदाचा हास्य निर्माण झालेला आहे. आणि ते शिक्षण घेऊन पुढे नक्कीच या आश्रमशाळेचं नाव पुढे करतील. खरोखरच सकाळपासून खूप फोन झाले, खूप व्हॉट्सअपवरती मेसेज चालू आहेत. त्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. आणि असेच वाढदिवस इतरांनी करण्याची माझी त्यांच्यासाठी एक सल्ला असेल. खरोखरच खूप आनंद वाटला की आज इथे अनाथ आश्रममध्ये येऊन एक मना प्रसन्न झाला. कारण प्रत्येक माणसाला टेन्शन असतो, तो आज टेन्शन दूर झालेला आहे, जणू काही विसरून गेलेला आहे. खरोखरच खूप आनंद वाटतोय. पुन्हा एकदा मनापासून सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.